श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आणि माझी पूजेची गडबड चालू होती आणि आमचा लाडूमध्येच लुडबुड करत होता. सकाळी सकाळी छान अशी उंबरट्याची पूजा करून घेतली होती आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतली होती. दत्त महाराजांना अभिषेक करून घेतला होता आणि आजची पूजासुद्धा खूप सुंदर झाली होती आणि माझे दत्त महाराजही छान दिसत होते. पूजा आवरून घेतली आणि पुरणपोळी करायला घातली, कारण पुरणपोळीचा घाट घातला ना थोडा आवरत नाही आणि त्यात माझं बाळ लहान आहे त्याच्यामुळे मला सकाळीच पुरणपोळ्या करायला लागल्या, कारण नंतर मग पूजेची मांडणी ते करायची होती. कणिक मळून घेतली, पुरण करून घेतलं, छान येळवणी पण काढून घेतलं होतं. आणि कसं आहे, लहान मुलं आहे त्याच्यामुळे सारखं त्याच्याकडं पण लक्ष द्यावं लागतं. मग म्हणलं आधी पुरणपोळ्याच करून घ्यावा. पुरणपोळ्या करून घेतल्या इकडं आणि लगेच म्हणलं कटाची आमटी फोडणी देऊन घ्यावी. उगाच नंतर पूजेची मांडणी करायची, मग स्वयंपाक करायची, ह्यातच गडबड सगळी होऊन जात्या. छान कटाची आमटी पण फोडणी देऊन घेतली होती. आमच्याकडे याला येळवणी म्हणतात. येळवण्याची आमटी करून घेतली आणि माझ्या दत्त महाराजांच्या आवडीच्या छान अशा घेवड्याच्या शेंगा खोडायला घेतल्या. घेवड्याच्या शेंगा खोडून घेतल्या आणि पूजेची मांडणी केली. छान पूजा करून घेतली. छान सजवून घेतलं होतं आईसाहेबांना. पूजा आवरून सगळी तयारी करून घेतली आणि मग लगेच नैवेद्य भरून घेतला गाईला आणि घरात. महाराजांना, आईसाहेबांना नैवेद्य भरून एका ताटात घेतला आणि गाईलाही एका ताटात घेतला. महाराजांचा नैवेद्य इथं देवाजवळ ठेवला आणि गाईचा नैवेद्य म्हणला आता गाईला देऊन यायचं. आणि लाडू आणि शिव भूक लागली म्हणायला लागली होती, तर मग नैवेद्य झाकून ठेवला तोपर्यंत आणि त्या दोघांना जेवायला वाढलं. त्या दोघांना म्हटलं तुम्ही इथं जेवा, तोपर्यंत मी नैवेद्य देऊन येतो. ते दोघं मला बाय करत होते, जा पटकन आणि ये म्हणत होते. मग मी नैवेद्य घेऊन गायला नैवेद्य दाखवून आली आणि साहेबांना फोन केला, तर साहेब म्हटले की मला यायला उशीर होणार आहे, तू पूजा वाचून घे. मग छान अशी पूजा वाचून घेतली, आरती वगैरे आम्ही सर्वांनी केली आणि आईसाहेबांना नैवेद्य दाखवून घेतला. आईसाहेब सर्वांना सुखी ठेवा, आनंदात ठेवा, सगळ्यांना सद्बुद्धी द्या, अशीच पूजा करून घ्या.